साहेब, आज जी मीटिंग झाली त्या संदर्भात आपण काय भूमिका घेतलेली आहे? मी ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, सोलापूर येथे प्रॅक्टिस करतो. बार काउन्सिल महाराष्ट्र गोवाचा सदस्य आहे. सांगोला विधिज्ञ संघाचे सन्माननीय सदस्य सागरजी मेटकरी यांच्यावरती पोलिसांनी जो मारहाण केली त्याच्या निषेधार्थ यापूर्वी देखील सभा झालेली होती. परंतु आज पुढं काय स्टेप्स घ्यायच्या याचा विचार करण्यासाठी सभा आयोजित केली होती. यामध्ये जवळजवळ 15-20 विधिज्ञांनी आपापली मतं व्यक्त केली आणि सारासार सगळ्यांचा सेन्स घेता असं ठरलं बारचं की सागर यांच्यावरती जी मारहाण झाली त्याबद्दल कायदेशीर कारवाई करायची, माननीय SP साहेबांना निवेदन द्यायचं, शक्य असेल तर प्रायव्हेट कंप्लेंट देखील दाखल करायची, अशा पद्धतीचा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे. त्याच्याही पुढचं काय पाऊल असेल? SP साहेबांनी काय कारवाई नाही केली तर प्रायव्हेट कंप्लेंट आम्ही दाखल करू न्यायालयात. आज सांगोला बार असोसिएशनचे सदस्य सागर मेटकरी साहेब यांच्यावर झालेल्या घटनेबाबत आज पंढरपूर अधिवक्ता संघातर्फे आम्ही पंढरपूर बारमधील न्यायालयीन कामकाजापासून सर्व अधिवक्ता, सर्व वकील या ठिकाणी अलिप्त राहिलेले आहोत आणि सांगोला बारमधील सागर मेटकरी साहेब यांच्याबाबत झालेल्या घटनेबाबत आम्ही पंढरपूर अधिवक्ता संघ सर्वजण त्यांच्याशी तन मन धन त्यांना जे जे काय सहकार्य ज्या ज्या ठिकाणी लागेल त्या ठिकाणी सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत. तसा पाठिंब्याचा आणि आज कामकाज बंदचा ठराव या ठिकाणी आम्ही सांगोला बार असोसिएशनचे अध्यक्ष बाबरसाहेब यांच्याकडे व सर्व सदस्याकडे सुपूर्द केलेले आहे. झालेली घटना ही निंदनीय आणि तीव्र निषेध करण्यासारखी आहे की वकिलावर या ठिकाणी जे पोलीस अधिकारी आहेत यांच्याकडून जाणून बुजून जो काही त्रास दिला जातोय आणि वकील आहेत हे माहिती असून सुद्धा त्यांच्यावर मारहाण आणि त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्याचं काम पोलीस यंत्रणेकडून केलेलं आहे. नक्कीच सांगोला बार असोसिएशन आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य माननीय थोबडे साहेबांनी जे आता सांगितलं त्याप्रमाणे सर्व ज्येष्ठ विधिज्ञाच्या मार्गदर्शनानुसार आम्ही त्यांना न्याय देण्यासाठी जो लढा न्यायिक पातळीवर कोर्टामध्ये आणि प्रशासकीय पातळीवर करावा लागेल त्या ठिकाणी आम्ही करण्यास तयार आहोत. आणि हा जोपर्यंत मेटकरी साहेब यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा संघर्ष, हा लढा इथून पुढं कायम ठेवू आणि या लढ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जाईल या ठिकाणी खात्री देतो. मी पंढरपूर बार असोसिएशन अध्यक्ष ॲडव्होकेट विकास भोसले. मी ॲडव्होकेट विशालदीप विजयसिंह बाबर, अध्यक्ष सांगोला विधिज्ञ संघ सांगोला. दिनांक 31/3/2026 रोजी सांगोला विधिज्ञ संघाचे सदस्य ॲडव्होकेट सागर मेटकरी हे साधारण 9:15 वाजता सांगोला पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये गेलेले असताना त्यांना तिथं नेमणुकीस असणारे पोलीस निरीक्षक घुगे साहेब व त्यांच्या सहकार्याने मारहाण केली. त्यांनी वकील आहे असं सांगून सुद्धा फरफटत नेऊन पोलीस स्टेशनच्या पत्र्याच्या शेडमध्ये बसवून मारहाण केली, शिवीगाळ केली आणि त्यांचा मोबाईल काढून घेतला आणि एवढं करून त्यांना 1:30 वाजता कोऱ्या कागदावर सह्या घेऊन सोडून दिलं. त्याबाबत त्यांनी 1 एप्रिलला सांगोला विधिज्ञ संघाकडे उशिरा अर्ज दिलता. त्या अनुषंगानं 2 एप्रिल रोजी सांगोला विधिज्ञ संघाची तातडीची मीटिंग सकाळी 11-11:30 वाजता पार पडली. या मीटिंगमध्ये सागर मेटकरी यांनी घडलेला प्रकार सांगितला. त्यावर विधिज्ञ संघातील सर्व सदस्यांनी आपापली मतं व्यक्त केली. त्यानुसार मी अध्यक्ष म्हणून पोलीस निरीक्षक घुगे साहेब यांना फोन लावला की बाबा अशा संदर्भात आपल्याकडं तुमच्या विरुद्ध तक्रारी अर्ज आलेला आहे, पण त्यांनी मी बाहेर आहे असं कळवलं. त्यामुळं आम्ही सर्व सांगोला विधिज्ञ संघाचे सदस्य सांगोला पोलीस स्टेशन येथे जाऊन संबंधित दोषीवर कार्यवाही करावी असा बारचं एक निवेदन आणि ॲडव्होकेट सागर मेटकरी यांची फिर्याद पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर ही जी घटना आहे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली. त्यामध्ये वकिलांवर झालेल्या ह्या हल्ल्याबाबत
संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वकील संघटना आक्रमक झाल्या. त्यामध्ये सांगोला विधिज्ञ संघानं ही सुरुवात केली की बाबा कोर्ट कामकाजापासून अलिप्त राहायचं. त्यास पंढरपूर असेल, बार्शी असेल, करमाळा, माळशिरस, सांगली जिल्हा संपूर्ण आज बंद आहे. त्या अनुषंगानं आज पुन्हा एकदा बैठक या अधिवक्ता संघाच्या सभागृहामध्ये झाली. त्याबाबत घोगे साहेब यांचा फोन आलेला होता की बाबा मी बारमध्ये यायला तयार आहे, परंतु बारच्या सदस्यांनी त्या गोष्टीला तीव्र शब्दात विरोध केला आणि संपूर्ण महाराष्ट्राचा हा विषय असल्यामुळं फक्त सांगोला विधिज्ञ संघ यामध्ये कोणताही ठोस असा निर्णय घेऊ शकत नाही. ही जी मारहाण झालेली आहे, अन्याय झालेला आहे, हा फक्त सागर मिटकरी किंवा सांगोला विधिज्ञ संघाचे सदस्य यांच्यावर एकट्यावर झालेला नसून महाराष्ट्रातील तमाम वकील वर्गावर झालेला हा हल्ला आहे. त्यामुळं याबाबत ह्या पोलिसांनी जे केलेलं गैरकृत्य आहे त्याबाबत आपण ठामपणे त्यांचे पोलीस प्रमुख, जिल्हा पोलीस प्रमुख असतील, IG असतील किंवा हायकोर्ट असेल, पोलीस कंप्लेंट अथॉरिटी असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्याचा ठराव या सर्व सांगोला विधिज्ञ संघाच्या सदस्यांनी घेतला. या मीटिंगसाठी विशेष करून महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद थोबडे हेही हजर होते. त्यांनीही या जे विधिज्ञ संघाच्या सदस्यावर झालेला जे हल्ला आहे त्याबाबत तीव्र निषेध व्यक्त करून सांगोला विधिज्ञ संघासोबत राहणार असल्याचं मान्य केलं. त्याचबरोबर जे जिल्हा पोलीस प्रमुख असतील, नावकर साहेब असतील, त्याचबरोबर सांगली जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष असतील, सांगलीचे ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकांत जाधव साहेब असतील, त्याचबरोबर सहा जिल्ह्याची जी खंडपीठ कृती समिती आहे त्यांचेही अध्यक्ष यांचा फोन आलेला होता. गरज पडली तर सर्वांनीच या कामकाजातून अलिप्त राहण्याचा ठराव करून या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. पुढचं पाऊल कशा पद्धतीचं राहणार? आता सध्या आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना त्यांची वेळ घेऊन भेटणार आहोत, IG भेटणार आहोत. त्यांच्याकडून जर काय यांच्यावर काय कार्यवाही नाही झाली तर आम्ही माननीय उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंच यांच्याकडे रिट पिटिशन दाखल करणार आहोत.